हाय फ्रेंड्स, माझं नाव शर्वरी. मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या समरी सिरीजच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये. ह्या सिरीजमध्ये आपण व्हाय भारत मॅटर्स या पुस्तकाची समरी पाहत आहोत. हे पुस्तक एस जयशंकर यांनी लिहिलेलं आहे. तसेच आधीच्या 2 व्हिडिओजला दिलेल्या तुमच्या प्रतिसादामुळे हा तिसरा व्हिडिओ करण्याचे मोटिवेशन मला मिळालं, त्याबद्दल धन्यवाद. व या पुढील व्हिडिओजलाही तुमचा असाच प्रतिसाद राहावा ही नम्र विनंती. चला तर मग आपण सुरुवात करूयात. नॅशनल फॉरेन पॉलिसी काय असते, कशी आयडियल असावी किंवा ती प्रत्येक नेशननी ती तयार करताना काय काय गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजेत किंवा भारत जगासाठी कसा महत्त्वाचा आहे किंवा जग भारतासाठी कसं महत्त्वाचं आहे इत्यादी गोष्टी पाहिल्या. आता पुढे आपण ह्याच फॉरेन पॉलिसीबद्दल आणखीन काही गोष्टी पाहूयात. चला तर मग सुरुवात करूया. फॉरेन पॉलिसी ही नॅशनल डेव्हलपमेंटसाठी तितकीच महत्त्वाची आहे. हे जे आपण ऐकतो की आपल्या देशात येऊन ही कंपनी इन्व्हेस्ट करते, जसं की टेस्ला, मागे चर्चा चालू होते की टेस्ला कंपनी येऊन इन्व्हेस्ट करते किंवा भारत ह्या देशांशी ट्रेड करतो आहे. गल्फच्या ज्या कंट्रीज आहेत त्या पूर्णपणे भारतावर निर्भर आहेत. तसं अनेक कंट्रीजला आपण वेगवेगळ्या डेली इक्विपमेंट्स पुरवतो. तर हे जे आहे ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट, ह्या गोष्टी देखील खूप महत्त्वाच्या आहेत जेव्हा आपण नॅशनल फॉरेन पॉलिसीचा विचार करतो. तर ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं काय आहे की ज्या इन्व्हेस्टमेंट बाहेरून आपल्या देशात येत आहेत, तसं त्या इन्व्हेस्टमेंट येण्यासाठी आपण ज्या केपेबिलिटीज डेव्हलप केल्या पाहिजे त्या देखील तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. जसं की काही काही देश भारतात येत नाहीत किंवा काही काही कंपनीज येत नाहीत इन्व्हेस्ट करायला, कारण भारतात प्रदूषण खूप आहे. तर आपण ते कमी केलं पाहिजे असं एस जयशंकर आपल्याला सांगत आहेत. या केपेबिलिटीज बिल्ड करणं तर तेवढंच महत्त्वाचं आहे, पण आपण ॲज अ देश किंवा ॲज अ राष्ट्र आपण स्वतःही दुसऱ्या राष्ट्रात जाऊन इन्व्हेस्ट करणं किंवा ते कसा बिझनेस करतात त्या बिझनेस आयडियाज समजून घेणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टींनी आपली जी नॅशनल इकॉनॉमी आहे ती तर स्ट्रॉंग होतेच, आणि ती स्ट्रॉंग झाल्यामुळे आपल्या देशाची जी एम्प्लॉयमेंट आहे ती देखील बऱ्याच प्रमाणात वाढते. जेव्हापासून कोरोना पॅन्डेमिक येऊन गेला आहे तेव्हापासून बाकीच्या देशांची जी इकॉनॉमी आहे ती आपण असं ऐकतो की ढासळली आहे. पण लास्ट फ्यू इयर्समध्ये भारताच्या इकॉनॉमीवरही इफेक्ट झाला आहे. पण तो तेवढा नाही झाला, कारण भारताने ह्या ज्या बिझनेस स्ट्रॅटेजीज आहेत त्या समजून घेतल्यात. आपण आपल्या देशात PPE किट्स डेव्हलप केले, वॅक्सिन्स डेव्हलप केल्या, त्या अनेक देशांना पुरवल्या. इनफॅक्ट जवळपास सर्वच देशांना पुरवल्या ज्यांच्यावर कोरोनाचा प्रादुर्भाव होता त्या. तर ह्या गोष्टी भारताने जितक्या ॲडिक्वेट केल्या आहेत त्या करणं खूप गरजेचं होतं. त्याच्यामुळेच आपली इकॉनॉमी थोडीशी स्टेबल राहिली. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे एक्सटर्नल ज्या आपल्या काही गोष्टी चालतात, एक्सटर्नल पॉलिटिक्स. देशासाठी जे पॉलिटिक्स चालतं त्याविषयी एस जयशंकर असं सांगतात की एशियामध्ये बऱ्याच ज्या कंट्री आहेत त्या अशा माइंडसेटनी असतात की एक्सटर्नल इंटरॅक्शन्स जे आहेत त्याच्यावरच ते सिंगल माइंडेडली, म्हणजे एकाग्रतेने त्याच्यावरच, फक्त एक्सटर्नल इंटरॅक्शन्सवरच फोकस करण्याचा त्यांचा माइंडसेट असतो. भारतानेही बऱ्याच प्रमाणात हा माइंडसेट एम्ब्रेस केल्याने त्याचं जे नॅशनल डेव्हलपमेंट आहे त्याची गती वाढली आहे असं एस जयशंकर आपल्याला इथे सांगतात. त्यानंतर इथे आपला चॅप्टर 2 एंड होतो व चॅप्टर 3 स्टार्ट होतो. चॅप्टर 3चं नाव आहे द स्टेट ऑफ द वर्ल्ड, अंडरस्टँडिंग द लँडस्केप. आपण असं ऐकतो की जेव्हापासून कोरोना पॅन्डेमिक होऊन गेलं तेव्हापासून जग खूप जवळ आले किंवा जग जे आहे, जगात होणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी त्या खूप अनसर्टन झाल्या आहेत किंवा अनप्रेडिक्टेबल झाल्या आहेत. जसं की आत्ताच काल परवा आपण एअर इंडियाच्या फ्लाईटबद्दल ऐकलं, आणि त्यानंतर लगेचच लंडनमध्ये सुद्धा एक प्रवासी विमान कोसळलं. तर अशा खूप दुर्घटना घडत आहेत व त्याचा इम्पॅक्ट, आता लंडनमध्ये विमान कोसळलं, त्याचा इम्पॅक्ट आपल्यावरही तितकाच होतो घरबसल्या. तर हे का घडतं? याचाच अर्थ असा की जग खूप ग्लोबलाइज झालं आहे, जग जवळ आलं आहे असं आपण म्हणतो, ते यामुळेच. याचा अर्थ असा नाही की आपण सगळ्याच गोष्टींपासून लुप्त राहिलं पाहिजे. उलट आपण जितकं डीपर एखाद्या त्या गोष्टींमध्ये एंगेज होऊ तितकं ते आपल्याच नॅशनल डेव्हलपमेंटसाठी पूरक राहील.
ह्या गोष्टी आपली एम्प्लॉयमेंट वाढवतील, त्याच्यानंतर आपली इकॉनॉमी एन्हान्स करतील, क्वालिटी ऑफ लाईफ वाढेल आपल्या भारताची, जर आपण ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर. कारण आपण तसं वागणार नाही. त्यांनी ज्या चुका केल्या, आता समज रशिया-युक्रेन युद्धात रशिया किंवा युक्रेनने ज्या चुका केल्या, त्या आपण पुढे जाऊन रिपीट करणार नाही. त्यानंतर पुढची गोष्ट आपल्याला जयशंकर असं सांगतात, की हे जे सगळे ट्रेड्स वगैरे घडतात देशात किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये, तर भारत हा असा आहे, जे भारतामध्ये आयातही तेवढीच होती आणि भारतामधून निर्यातही तेवढ्याच वस्तूंची होती. त्यामुळे भारताचं जे ट्रेड म्हणजे भारत जो मार्केटमध्ये भारताचं जे ट्रेड्स होतात, ते बॅलन्स ट्रेड्स आहेत. जसं की कोरोना पॅन्डेमिकमध्ये आपण पाहिलं, गल्फच्या ज्या कंट्रीज आहेत, त्या म्हणजे डेली नीड्ससाठी देखील भारतावर अवलंबून आहेत. पण जेव्हा कोरोना पॅन्डेमिक आला आणि आपल्याकडे ऑक्सिजन सिलेंडर्सची कमतरता जाणवू लागली, तेव्हा ह्याच गल्फ कंट्रीजनी भारताला त्यावेळी मदत केली. म्हणजे भारत असं नाही आहे की खूपच आयात करतोय किंवा निर्यात करतोय. भारताचं जे मार्केट आहे ते भारत हा जगाच्या मार्केटमध्ये एका बॅलन्स्ड पोझिशनमध्ये आहे आणि त्याचा भारताला पुढे जाऊन फायदा होईल. तसंच आता डिजिटलायझेशन होतंय. त्यात देखील आपला भारत खूपच बॅलन्स्ड पोझिशनमध्ये आहे. आपण यू-पी-आयचा यूज करतो. भारत हा एकमेव देश आहे जो आपण असं म्हणू शकतो की 70-80% आता तुम्ही कधीही बाहेर गेले, तर तुम्ही 70-80% त्या दुकानदाराला विचारा, त्याच्याकडे यू-पी-आयनीच पेमेंट्स येतात. तर भारत हा खूप म्हणजे फास्ट डिजिटलाइज्ड व्हायला लागला आहे. त्यानंतर जरी तो डिजिटलाइज होत असला, तरी त्याला डेटा सिक्युरिटी आणि डेटा प्रायव्हसी मुळे येणारे इश्यूजची देखील तेवढीच कल्पना आहे व भारत त्या इश्यूंशीही त्याच स्पीडनी फाईट करतोय, असं आपल्याला एस जयशंकर सांगतात. व हे जे आता अनसर्टन किंवा इन्सिक्युअर फ्युचर पुढे जाऊन येणार आहे, त्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तिसरा भाग आपला याच गोष्टींवर आहे, की कसं अनसर्टन आणि इन्सिक्युअर फ्युचर पुढे जाऊन आहे व त्यात भारत कसा प्रगती करेल आणखीन, हे जयशंकर आपल्याला इथे सांगतात. इथे आपला तिसरा भाग एंड होतो आणि नेक्स्ट 4th एपिसोडमध्ये आपण चॅप्टर 4ची पूर्ण समरी पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. खाली कमेंटमध्ये सांगा, की ही समरी तर चालूच आहे, पण तुम्हाला आणखीन कोणत्या पुस्तकांची समरी पाहायला आवडेल. धन्यवाद.